हॅलो छोट्या दोस्तांनो, आज तुमचा बालमित्र सारंग तुमच्यासाठी एक गंमत घेऊन आलाय. सारंग आता छान मराठीमध्ये वाचायला शिकतोय. तर तुम्हाला हा छोटासा एक धडा वाचून दाखवणार आहे. माझ्याकडे हे एक पुस्तक आहे, हे नवनीतचं पुस्तक आहे, मी आणि मराठी भाग दुसरा. तर भाग पहिला जो होता त्याच्यामध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस छान ई ई म्हणजे वर्णमाला जी आपली मराठीतली आहे त्याची त्याने केली होती. आणि आता तो काही ह्याच्यातले शब्द काही धडे छान वाचायला शिकलाय. तर तो तुम्हाला आज त्याच्या पुस्तकातला उकाराचा जो धडा आहे तो वाचून दाखवणार आहे. बरं का, आपण आता बघूया सारंग किती छान वाचतो. मोठ्याने बोल, मग त्यांना ऐकायला आला आला मुरली वाला. आला आला मुरलीवाला. मुरली हा हे काय लिहिलंय? थ सला उकाय थू ल. हळू बोल, एवढं पण जोरात ओरडून नको सांगूस. सू लला आकाशला रा त म्हणजे काय झालं? फुलात सुरात वाट व त आ या. मुरली काय झालं? सुरात मुरली सुरात वाजवत आला. ओके, नंतरचं वाक्य. म धरा उकार थू ल मधुर धरा उकार थू सला उकार सू लला आकाशला व य म्हणजे काय झालं? फुलावर सुरावर कला उकार कू धरा हा धरावर. हा ध नाहीये, हा काय आहे? कू. हा काय आहे? बाणातला ण. नळ्या इकायनी णला इकार किंवा वेलांटी णी. म्हणजे काय झाला हा शब्द? नळा वेलांटी. म्हणजे शब्द काय झाला हा? काय वेलांटी आणि इकार सेमच आहे. इकार, दीर्घ इकार किंवा दीर्घ वेलांटी. हे काय शब्द काय झाला? हा कला उकार होता, मग काय झाला हा शब्द? कू. को नळा ना नला काय होती? इकार णी. मग काय शब्द काय? कुणी. हा कुणी. इथे बघ. बॉडी. हा वाच 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 लवकर. बोट दिसते. कुठे? हे बघ. ओ अच्छा, ओके ओके. हा हे बघ, हे मला दाखव बघू, हे काय लिहिलंय वाचून दाखव. थोडं मोठ्याने बोल. ना त तला इकायची म्हणजे काय? नाचती नाचती. मला उकार मू ल इ नाही काय आहे? मुरली. नंतर काय आहे? हा हा हे अक्षर काय? प. पला काय आहे? आकार पा थला इकार थी कला उकार नाही, म्हणजे ठी झाला. म्हणजे हा शब्द काय झाला? मुरली. थी मुरली. कोण हे काय आहे? तू आत्ता वाचलं होतंस, सांग. हे काय आहे? पा. हा पला काय आहे? आकार पा पा. तला वेलांटी ती ठी. थी हा मग काय झाला हा शब्द? मुरली. बा थी हा मुरली पाठी. व्हेरी गुड. कला उकार कू हा नळ्या वेलांटी म्हणजे काय झालं? कोणी कुणी. धा धा व ती ती धावती. व्हेरी गुड. मला उकार मू ल हे काय आहे? त आकार ता न जी नला इकडे नला हे काय होतं? हा शब्द नाही वाचलास पटकन.
मुरलीचा. ता मुरलीचा. ना हम्म, द हम्म, नाद नाद. ना म धरा मोबाईल धू धू. य र म्हणजे काय झालं? मधुर मधुर. हा हे काय आहे? मुरलीचा नाद मधुर. हे कुठचं अक्षर आहे? थ अहं. हला. हल हा काय हा हा. व्हेरी गुड. मला इका ती की. त्याला इका ती मग काय झालं? ती किती. मुरलीचा नाद मधुर हा किती. किती मधुर न. आहे. दी नदी. त्याला इका ती की. ना मग काय झालं? नदी. ता किनारी नदी किनारी. हे काय आहे? का हे काय आहे? हे अक्षर कुठचं? हे सांग लवकर लवकर. बघ इकडे. हे कुठचं अक्षर आहे? कुठचं अक्षर आहे बघ. हे कुठचं अक्षर आहे हे बघ. हे काय दिलं हे हा. हे हा कॉमा आहे. हा शब्द 2 वेळा आला आला लिहिले शब्दाला. म्हणजे दुसरा शब्द जो आहे तो बाजूला हे करायला म्हणून दिलेला आई आहे. हे काय दिलं 2 शब्दांमध्ये हे बोल. हे काय हे उद्गारवाचक चिन्ह आहे. आई हे कुठं ह्याला हा फुल स्टॉप आहे. हेला हम्म. हेला काय? हे 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 सुद्धा तेच आहे. पूर्ण विराम आहे तो. हे- हा पूर्ण विराम आहे. म्हणजे पूर्ण विराम फुल स्टॉप. आता हे बघ. हे काय लिहिलंय सांग सारंग. नदी किनारी. ध घ. ला मुकार घु म हम्म. त त म्हणजे काय झालं? मोठत घुमतच ला रा ई ही राही. व्हेरी गुड. बघितलं. आला आला मुरलीवाला. मुरली सुरात वाजवत आला. मधुर सुरावर कुणी नाचती. मुरली पाठी कुणी धावती. मुरलीचा नाद मधुर हा किती. नदी किनारी घुमतच हे राही. काय आहे उद्गारवाचक चिन्ह. उदाहरण एक्सक्लॅमेशन म्हणजे ज्या वेळेला आपण अबबो किंवा अरेच्चा अशा गोष्टी म्हणतो त्यावेळेला उद्गारवाचक चिन्ह देतात. कळलं? ओके. तर आम्हाला नक्की कळवा की तुम्ही वाचू शकता की नाही आणि तुम्ही गोष्ट वाचता की काय काय वाचता. आम्हाला नक्की सांगा. हा. टाटा कर सगळ्यांना. टाटा बाय 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 बाय. टाटा.